नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर 3 मार्च 2026 रोजी गृहस्थितीत ग्रहण आहे, म्हणजेच ग्रहस्थ असलेलं चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे। तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण पर्श म्हणजे ग्रहण सुरू कधी होईल, ग्रहण स्पेशल कधी, वेदांचे नियम पाळायचे आहेत का, पाळायचे असलेल्या कोणते नियम पाळावेत, गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत, काळजी कशी घ्यावी, ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, कोणत्या सेवा कराव्यात, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। 3 मार्च 2026 रोजी हे गृहस्थितीत चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे। त्यामुळे सर्वांनाच वेदांचे नियम पाळावे लागणार आहेत। 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे। 2 मार्च रोजी होळी संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला संध्याकाळी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करावी। आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही, त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो। आणि 3 मार्च रोजी हे गृहस्थितीत चंद्रग्रहण आहे। महत्त्वाचे ग्रहण विषयी कोणत्याही शंका भीती मनात ठेवू नका। आणि विशेषतः गर्भवती महिलांसाठी बघा, कोणतेही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो। त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात। आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजे जेवण ग्रहणाचे काळात करत नाहीत। तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे। भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाच्या मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे। ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे, तर 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल। आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी, तर बघा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 ग्रहण हे संपणार आहे। आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे, तर ग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून म्हणजेच 3 मार्च रोजी सायंकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 म्हणजे साधारण अर्धा तासाचा पुण्यकाळ अल्प आहे, कमी आहे। या वेळेत आपण जास्तीत जास्त सेवा करावी। बघा, वेदांचे नियम कधीपासून पाळायचे, तर वेदांचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 3 मार्च रोजी सकाळी म्हणजेच सूर्योदयापासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील तर, लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी वेदांचे नियम थोडे शिथिल केले आहेत। त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायची गरज नाही। त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत। वेद काळामध्ये काय करावं, तर आपण पाणी पिऊ शकतात, मूलमूत्र विसर्जन म्हणजेच लघवीला किंवा शरीर धर्म असतो आपण जाऊ शकतात, झोपू शकतात। ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळात जेवण करू नका। गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी साधारण 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत। मग आपण काय करावे, सकाळी 11 वाजेच्या आत जेवण करून घ्यावे आणि नंतर या वेदांच्या काळामध्ये 11 वाजेपासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढं जमेल तेवढं आपण कंट्रोल करावं। पाणी पिलं तरी चालेल, मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तर नक्की चालेल। आणि ज्यांना अगदी अशक्य असेल, तर ज्यांना अशक्तपणा आलेला असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसं, आजारी माणसं, आपण कुठलेही प्रकारचे नियम पाळू नका। आपली गोळ्या औषधं वेळेवर घ्या, नेहमीप्रमाणे घ्या। मनामध्ये शंका भीती न ठेवता जेवढं शक्य होईल तेवढे ग्रहणाचे नियम आपण पाळावेत। ग्रहण काळामध्ये जप करावं, पूजा आपण करू शकता, स्नान आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस
आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावा आणि ज्यांना ज्यांना जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:45 वाजेनंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ अत्यल्प आहे, फक्त अर्धा तासाचा आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 पासून संध्याकाळी 6:48 पर्यंत हा 30 मिनिटाचा जो काळ आहे, त्या दरम्यान आपण शक्य होईल तेवढं नियम पाळावेत. या दरम्यान आपण काही खाऊ नका. देवपूजा, जप, तत्पर दान यापैकी जे जे शक्य असेल आपण ग्रहणाच्या काळात करावं. बघा, आपल्याला गुरुमंत्र एखादा दिलेला असेल तर या मंत्राचा जप करावा. कुठलाही मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचे मंत्र, भगवान विष्णूचा मंत्र, पुरुषोत्तम श्री सूक्तमचे पठण आपण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेले आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असतात. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल या ग्रहण काळाचा सुवर्ण संधी समजून उपयोग करा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपला मन पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळात ईश्वरचे नामस्मरण करून शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नये, खाऊ नये, कापू नये, मळू नये. बरंच काय काय आहे. जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करा. अख्ख्या दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखंच आहे. आता बघा, चंद्रदेवतांचा कुठलाही मंत्र ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा आपण पठण करावं. हे शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासून दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील घरातील त्यावरती तुळशी पात्र ठेवावं. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीनं कुठलीही शंका, भीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं ग्रहणविषयी नियम पाळावेत. आध्यात्मिक सेवा कराव्यात. ग्रहण काळात आपली रोजची नेहमीची कामे करू शकतात. हे नियम आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे पाळावेत. ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र मंत्र जेवढं जास्तीत जास्त जप कराल त्यातच दुप्पट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेच मंत्र तुम्ही ऐकू शकतात. हे मंत्र तुम्ही मोठ्या आवाजात लावा. इतकेही नको की शेजारच्याला त्रास होईल. त्यामुळे वास्तूमध्ये देखील त्या आवाजाचा ग्रहण होईल. आता धुलीवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना. कारण धुलीवंदन 3 तारखेला येईल. मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो. खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे आणि त्यातच खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झाले तर उत्तर भारतात आणि पिक्चरमध्ये पाहत असताना तशाच प्रथा सुरू झालेल्या आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलीवंदन म्हणजे काय तर शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो, ज्या होळीची राख असते त्याची थोडी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग आंघोळ करायची असा नियम आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रग्रहणा संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.